नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला ट्रेंडिंग ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे। त्यासाठी आपण हे बघा जे कट केलेले पार्ट आहेत ते समोरासमोर अस्तर आणि कापड एकावर एक ठेवून घेतलेत आणि ते सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचे। त्याच पद्धतीने दुसरा पार्टही ठेवून घ्यायचा फरचा, तोही कापडावरती अस्तर ठेवून सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचा। स्टिच करून घेतल्यानंतर जो आज आपला कपडा आहे तो कट करून घ्यायचा, अस्तर ज्या पद्धतीने कटिंग आहे त्या पद्धतीने, आणि त्याला जे दोन्ही पार्ट आपण जे स्टिच केलेले पार्ट आहेत ते एकमेकाला जोडून घ्यायचेत। एकसारख्या अंतरावरती जोडून घेतल्यानंतर या पद्धतीने आपला जो पार्ट आहे तो तयार दिसते, एकदम फिनिशिंगसह। कप्स न लावताही इतकी सुंदर फिनिशिंग त्याला दिसते आणि बरोबर आपला पार्ट तयार झाला आहे। त्यानंतर वरतून आपल्या टक्स पॉईंटचं माप घेऊन त्या पॉईंटवरती आपल्याला कप्स लावून घ्यायचे। या पद्धतीने कप्स लावून घेतल्यानंतर बरोबर पॉईंट काढून जे आपलं अस्तर आहे, कप्स लावताना व्यवस्थित कप्स हाताळा, ते ओढाताण केली तर ते फाटतातही। त्याच पद्धतीने जमत नसल्यास हाताने शिवून घ्या। त्यानंतर आपला फ्रंट पूर्ण रेडी झाला आहे कप जोडून, त्यावरती अस्तर ठेवायचं। आता आपण समोरच्या बाजूचे डबल अस्तर काढलेले आहेत, दुसरं जे अस्तर आहे त्याला आपण कॅनव्हास लावून घेतलं आणि बरोबर गळ्यावरती गळा ठेवून तिथे 1/2 इंच अंतरावरती टिपा मारून घेतलं आहे। डायरेक्ट टिपा मारता येत नसेल तर पिना लावून घ्यायच्या आणि व्यवस्थित हळूवार पद्धतीने सर्व कोणे वगैरे एकदम व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे। आणि जे 2 कोणे आहेत आपल्या गळ्याच्यामध्ये तिथे आपल्याला नॉड लावायची। ती नॉड मी बनवून घेतलेली आहे आणि ती बरोबर तिथे आतमध्ये ठेवून आहे त्या पद्धतीने आकार मी व्यवस्थित स्टिच करून घेतला आहे। आता तो उलटवण्यासाठी आपण मध्ये छोटे छोटे कट मारलेत। बरोबर जिथे आपला गळ्याचा आकार आहे व्यवस्थित तिथला जो कट आहे तो एकदम व्यवस्थित कट करायचा शिवणाच्या आतमधल्या बाजूने, आणि जे अस्तर आहे ते उलटवून जो गळा आहे तो रेडी झाला आहे या पद्धतीने। आता पूर्ण उलटवल्यानंतर त्यावरती परत एक टिप मारून घ्यायची आपल्याला 1/2 इंच अंतरावरती, आणि त्यानंतर आत वळवल्यानंतर जो दुसरा पार्ट आहे ब्लाऊजचा तो जोडून जे कप्स आहेत ते कवर होऊन जातात। त्यामुळे त्यानंतर समोरील बाजूने कमरपट्टी जोडून घ्यायची, खालील बाजूने जोडून आतमध्ये दाबटीप देऊन आतमध्ये दुमडून घेऊन आपला फ्रंट जो आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाउजांचे तयार पेपर पॅटर्न कटिंग मिळतात। त्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरसाठी संपर्क साधू शकतात। धन्यवाद मैत्रिणींनो, बाय।